ख्रिस्ताच्या अद्भुत नावामध्ये आपणा सर्वांना परत एक वार सलाम. आज आपण शब्बात शाळेचा 4था धडा अभ्यासणार आहोत आणि आजच्या या धड्याचं शीर्षक आहे पवित्र शास्त्राची भूमिका. आपल्या जीवनामध्ये पवित्र शास्त्राची काय भूमिका आहे, या पवित्र शास्त्राचा काय इतिहास आहे आणि पवित्र शास्त्र आपल्या जीवनामध्ये काय घडवून आणू शकतं, यावर आजचा धडा आहे आणि याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. परत एक वार आपल्यामध्ये या धड्याच्या अभ्यासाकरिता पास्टर सागर मोहिते आहेत सलाम आणि पास्टर सुजय माने आहेत. आपण या धड्याचा अभ्यास करण्यापूर्वी प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयास योग्य अशा आमच्या स्वर्गीय प्रभू, आम्ही सर्वजण तू समोर लीन नम्र होत आहोत. परमेश्वर प्रभू, तुझ्या मुखावाटे निघालेल्या सर्व शब्दांचा, सर्व वचनांचा आज यावेळेस आम्ही अभ्यास करीत असताना, त्याच्याबद्दल जाणून घेत असताना प्रार्थना करतो की परत एक वार आमची अंतःकरणे तुझ्या वचनापर्यंत वळू देत आणि आम्हा सर्वांना तुझ्या वचनाचं, या पवित्र शास्त्राचं महत्व समजू दे. ही वेळ आम्हा प्रत्येकांचा ताबा तुझ्या स्वाधीन करून विनंती प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून आमेन. जे आजचं सुवर्ण वचन आहे इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय आणि 12 वचन. आपल्या सर्वांच्या परिचयाचं वचन आहे आणि आवडतं वचन. देवाचं वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे व मनाच्या भावना व कल्पना यांचे परीक्षक असे आहे. देवाचं वचन काय करू शकतं हे या वचनाद्वारे आपल्याला समजतं. ते किती सामर्थ्यवान आहे, किती सतेज, किती सजीव, जिवंत असं आहे हे या वचनाद्वारे आपल्याला स्पष्ट होत आहे. आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच प्रत्येकाच्या घरामध्ये कुठं ना कुठं एक तरी बायबल नक्कीच आहे. जर तुम्ही विश्वासामध्ये आहात तर नक्कीच आपल्या घरामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त बायबलच्या पुस्तका प्रती आपल्याला सापडतील. हे पवित्र शास्त्र खूप जुनं आहे, याचं लिखाण जुनं आहे. या पवित्र शास्त्राकरिता अनेक जणांनी आपले प्राण देखील दिलेले आहेत. या पवित्र शास्त्राबद्दल सांगायचं झालं तर हे पवित्र शास्त्र सर्वाधिक जास्त प्रिंट केलेलं असं पुस्तक आहे आणि अनेक ठिकठिकाणी आणि अनेक भाषांमध्ये, सर्वात जास्त भाषांमध्ये उपलब्ध असणारं असं हे पवित्र शास्त्र आहे. आणि हे पवित्र शास्त्र संपूर्ण जगभर आहे, कारण अनेक जण विश्वास ठेवतात की हे वचन सजीव आणि जिवंत आहे. आज आपल्या घरामध्ये जर पवित्र शास्त्र आहे तर हे पवित्र शास्त्र आपल्या समोरच्या टेबलवर आहे का, कुठं कपाटावर आहे का, कुठं आतल्या खोलीमध्ये धूळ खात पडलेलं आहे. या पवित्र शास्त्राचं महत्व आज जर आपण समजून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला या वचनाद्वारे किंवा या पवित्र शास्त्रापर्यंत दररोज मजल केली पाहिजे, दररोज याचं वाचन केलं पाहिजे. आता हे पवित्र शास्त्र कुठलं शालेय पुस्तक नाही किंवा फक्त वाचण्याचा एखादा ग्रंथ नाही किंवा साधं सोपं पुस्तक नाही. आजच्या भागामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की या विश्वाचा निर्माण करता आपल्याला त्याच्या जवळ घेण्यासाठी जे शब्द उच्चारत आहेत ते शब्द, ती वचनं आज या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सापडतात. आणि म्हणून आपण रविवारच्या मुद्द्यामध्ये समजून घेतो की अतिशय शक्तिशाली शस्त्र असा रविवारचा मुद्दा आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये अतिशय शक्तिशाली शस्त्र जर काही आपल्यासाठी आहे तर ते देवाचं वचन आहे. आणि सैतान पुरेपूर प्रयत्न करतो की आपण याचा उपयोग करू नये आणि याच देवाच्या वचनापासून आपण पूर्ण रीतीने अलिप्त असावं, पूर्ण रीतीने आपण दूर राहावं. कारण सैतानाला ठाऊक आहे की जर आपण देवाबरोबर त्याच्या वचनामध्ये आपला वेळ दिला, वेळ खर्च केला तर हेच वचन आपलं जीवन सुधारू शकतं. हीच वचनं आपल्या शरीरास किंवा आपल्या आत्मिक शरीरास पोषण देऊ शकतं. आणि म्हणून हे सर्व थांबवण्याकरिता सैतान पूर्ण प्रयत्न करत आहे. या देवाच्या वचनापासून आपण दूर राहावं आणि सैतान शक्य तितक्या साधनांचा उपयोग करतो की लोकांना देवाचं ज्ञान या पवित्र शास्त्राद्वारे मिळू नये. आणि तो आपल्या जीवनामध्ये अनेक साऱ्या फसवणूक घेऊन येत आहे आणि याच्यापासून आपल्याला दूर ठेवत आहे. सैतानाला हे देखील ठाऊक आहे की प्रार्थना आणि शास्त्राचा अभ्यास म्हणजे या वचनाचा अभ्यास अतिशय शक्तिशाली शस्त्रे आहेत जे मानव सैताना विरुद्ध वापरू शकतात. एक खूप साधं सोपं हे गणित आहे की सैतानाला आपल्याला हरवायचं आहे, म्हणून
तो त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे की सैतानाला फक्त आपण वचनाद्वारे हरवू शकतो, पापाला वचनाद्वारे आपण हरवू शकतो. आणि हीच वचनं आपल्या जीवनामध्ये येऊ नयेत म्हणून सैतान आपल्याला अनेक साऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त ठेवतो. तुम्ही बघा, तुमचा वैयक्तिक देखील हा अनुभव असेल की आपल्याकडे फ्री वेळ जरी असेल तरी देखील आपण मुद्दामून या वचनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही. आपण बायबल पर्यंत जाण्याचा, ते उघडण्याचा, ते वाचन करण्याचा, इतरांना सांगण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आपण त्या फावल्या वेळेमध्ये इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. आणि या सर्व गोष्टी सैतानानं आपल्या मनामध्ये बिंबवलेल्या आहेत आणि त्या आपल्या जीवनामध्ये लागू झालेल्या आहेत की आपल्याला इतर गोष्टी करण्यामध्ये आनंद वाटतो, वचन वाचण्यामध्ये नाही. देवाचे शब्द हे एक सामर्थ्यशाली आहेत आणि त्यांच्या उच्चारामुळे हे जग अस्तित्वात आलेले आहेत. हीच वचनं मेलेल्यांना जिवंत देखील करतात आणि हीच वचनं आपणास पापावर विजय मिळवण्यासाठी शक्ती पुरवत आहेत. जर आपलं जीवन आपल्याला वाटत आहे की कुठंतरी अयशस्वी आहे, जर आपल्याला वाटत आहे की आपण पापामध्ये अजून बुडत चाललेले आहोत, आज ही वचनं आपल्याला याच्यातून बाहेर काढू शकतात. ही वचनं आपल्याला उंच करू शकत आहे. आणि या वचनाचा आपल्या जीवनामध्ये परमेश्वर अधिक उपयोग व्हावा यासाठी तो प्रयत्न करत आहे. कदाचित आपण विचार करू की देवाच्या जवळ आपण आहोत. अनेकदा असं आपल्याला वाटतं की वचन वाचणं गरजेचं आहे का? अनेक जण आपण देवाजवळ आहोत, आपल्याला इथं जाण्याची गरज नाही आता हे म्हणत जरी नसले, परंतु त्यांच्या कृत्याद्वारे हे दिसतं की ते स्वतःहून वेळ देत नाहीत. आणि अनेक सारे दिवस उजाडतात, निघून जातात, अनेक आठवडे निघून जातात, तरी देखील ते शास्त्र उघडत नाही. या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत चाललेल्या आहेत आणि सैतान हा पुरेपूर प्रयत्न करत आहे. आणि या त्याच्या प्रयत्नांमुळे अनेकांची मनं वचनासाठी बधीर झालेली आहेत, त्यांची अंतःकरणं या वचनाकरिता मंद झालेली आहेत, बोथट झालेली आहे. जेव्हा आपण देवाचे शब्द आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणण्यासाठी, ते ऐकण्यासाठी प्रयत्न करत नाही. आज परमेश्वर आपल्याला संधी देत आहे की आपलं जीवन जर पुनरुज्जीवित करायचं असेल, आपल्या मनामध्ये तो हर्ष आनंद घेऊन यायचा असेल, तर या देवाच्या वचनांना दररोज स्थान द्या. आपल्या जीवनामध्ये या वचनाचा अधिक उपयोग करा. येथून पुढचा भाग असं सागर माहिती आपल्यासाठी. नक्कीच पास्टर, तुम्ही बोलल्याप्रमाणे देवाचं वचन हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी म्हणेन देवाचं वचन म्हणजे काय, तर देवाचं वचन म्हणजे देवाचे शब्द आहेत. ज्या शब्दाच्या द्वारे देवाने काय केलेलं आहे, सर्व गोष्टी ज्या आहेत त्याची निर्मिती केलेली आहे. बायबल म्हणतोय परमेश्वर शब्द बोलला आणि अवघं काय झालेलं आहे, अस्तित्वात आलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपण सोमवारच्या मुद्द्याकडे जात आहोत. आणि माझा जो मतळा आहे माझ्याकडे आलेला, पवित्र शास्त्र एक अधिकार. पवित्र शास्त्र एक अधिकार असं का म्हटलेलं आहे आणि त्याच्यासाठी जी वचनं आहेत ते दिलेले आहेत 2 तिमोथी याचा 3रा अध्याय 15 ते 17 वचनामध्ये. आता कोणत्या प्रकारचा अधिकार जे आहे ते पवित्र शास्त्र तुम्हाला मला प्राप्त करून देतं. कारण ह्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर मनुष्याची जी अवस्था आहे ते मनुष्य तुम्ही बोलल्याप्रमाणे पवित्र शास्त्राकडे जास्त न ओढता बाकीच्या गोष्टीकडे ओढला जास्त जातोय. याचं कारण जर असेल तर त्याचा अर्थ हा आहे की मनुष्य जो आहे तो सैतानाच्या आधिपत्याखाली आहे. आणि म्हणून संत पौल त्याचा जो सोबतीचा दास आहे तो तिमोथीला पत्राच्या द्वारे पत्र लिहून इथे काहीतरी सांगत आहे. आपण पाहणार आहोत 2 तिमोथीचा 3रा अध्याय 15 ते 17 वचनामध्ये संत पौल काय सांगतोय पहा. तो म्हणतोय 15 वचन की त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासून तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारण्यासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे. म्हणजे पवित्र शास्त्र इथे पौल सांगतोय की ते ज्ञानी करण्यासाठी समर्थ आहे. पवित्र शास्त्रामध्ये एवढी काबिलियत आहे की तो मनुष्य जो त्याचा अभ्यास करेल तो समर्थ होईल. पुढे पाहूया आपण. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरता उपयोगी आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पवित्र शास्त्राच्या प्रामाणिकपणे करणाऱ्या अध्ययनाच्या द्वारे लोकांना प्राप्त होणार आहेत, तुम्हाला मला प्राप्त होणार आहेत. आणि 17 वचन ह्या गोष्टी का दिलेल्या आहेत संत पौल तिमोथीला सांगतोय, तर 17 वचन म्हणतंय यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. खूप महत्वाचे वचन आहे.
आज आपण सर्वजण ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करतोय, मात्र चांगली कामे तुमच्या माझ्याकडून घडतात का हो? त्याचं काय कारण असू शकेल? थोडंसं क्षणभर आपण स्वतःकडे विचार करूया. कारण पवित्र शास्त्र हे एक अधिकार आहे असं लेखकांनी हा मथळा दिलेला आहे. मग कोणता अधिकार आहे? तर मी तर म्हणेन की पवित्र शास्त्र हा अधिकार तुम्हाला मला देत आहे की आपण चांगल्या कामामध्ये काय असलं पाहिजे, तत्पर व्हावं आणि देवाला आवडणाऱ्या योग्य गोष्टी तुमच्या माझ्याकडून घडाव्यात. कारण का आपण इथे पाहिलं तर लेखक खूप सुंदर प्रकारे इथे म्हणत आहेत की देव मानवाच्या कारणाला बगल देत नाही, तर त्याच्या वचनाला व ज्ञानाला समर्पित होण्याचं आमंत्रण देतो. माणूस जे कारण पुढे करेल त्या कारणाला देव बगल देत नाहीये, मात्र त्याचं जे वचन आहे त्या वचनामध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला समर्पित होण्याचं तो काय करतोय, आमंत्रण देतोय. आणि जेव्हा आपले तारण करीत असतो त्याच वेळेस देव काय करतोय, तुमचं माझं तारण करीत असतोय, त्यावेळेस तुम्हाला मला काय करतोय, सत्यात समर्पित होण्यासाठी काय करतोय, आमंत्रण देतोय. मात्र आज हे आमंत्रण जे देवाने तुम्हाला मला दिलेलं आहे ते आमंत्रण आपण स्वीकारलेलं आहे का, हे आपण पाहणं खूप गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्राची भूमिका, हा धडा आपण आज या आठवड्यामध्ये पाहत आहोत. ही जी भूमिका आहे ही भूमिका म्हणजे एक रोल आपण म्हणू शकतोय. तर हा कोणता रोल किंवा कोणती जबाबदारी पवित्र शास्त्र पार पाडत आहे, ते म्हणजे देवाचा भक्त चांगल्या कामासाठी तयार व्हावा, पूर्ण व्हावा यासाठी. आणि म्हणून प्रियानो, आज आपण जर पुढे पाहिलं तर मंगळवारच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. आणि मंगळवारचा जो मथळा आणि मुद्दा आहे तो म्हणजे बायबल हे एक सत्य आहे. कोणतं सत्य? तर आपण पाहूया. आपण जर पाहिलं तर येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या शिष्यांसंगते बोलताना म्हणतोय, योहानाचा 14वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये तो म्हणतोय, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. मार्ग सत्य जीवन मीच आहे म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्त इथे म्हणत आहे की बायबलमध्ये जे सत्य लिहिलेलं आहे ते जे सत्य आहे ते त्याच्या मुखातून आलेलं आहे आणि तोच एक मार्ग आहे, तोच एक सत्य आहे, तोच एक जीवन आहे. पुढे जर आपण पाहिलं तर खूप सुंदर वचनं आहेत. योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये 17व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने खूप लांब लचक प्रार्थना त्याच्या शिष्यांसाठी केलेल्या आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये 27व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त एक प्रार्थना करतोय आणि त्या प्रार्थनेमध्ये तो हे म्हणतोय की हे पित्या, तू काय कर, सत्यात समर्पित कर, कारण तुझं वचन हेच सत्य आहे. आज अनेक लोक जगामध्ये ख्रिस्ती जीवन जगत आहेत, मात्र ते सत्य वचन त्यांना समजलेलं आहे का आणि ते सत्यात समर्पित झालेले आहेत का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. नीतिसूत्रेचा 30वा अध्याय आणि 5 आणि 6 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचं प्रत्येक वचन हे जे आहे ते शुद्ध आहे आणि तुमच्या माझ्यासाठी ते एका ढालेप्रमाणे आहे. ढाल जे आहे ती संरक्षण करण्याचं तुमच्या माझ्यासाठी ते कार्य करत असतं. आणि म्हणून प्रियानो, पवित्र शास्त्राची जी भूमिका आहे किंवा पवित्र शास्त्राचे जे सत्य आहे ते सत्य तुमच्या माझ्यासाठी काय आहे, ढालेप्रमाणे आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कारण का प्रियानो, पुढे जर अजून पाहिलं तर स्तोत्र संहितेचा 12वा अध्याय 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराची वचने जी आहेत ती शुद्ध आहेत, असा स्तोत्रकर्ता सांगतोय. म्हणजे विचार करूया, या जगामध्ये कोणती गोष्ट शुद्ध आहे, कोणती गोष्ट शुद्ध मिळेल, तर त्याचं कारण किंवा त्याचं उत्तर जर असेल तर ते म्हणजे पवित्र शास्त्रच. मात्र पवित्र शास्त्राचा आपण अध्ययन करतोय काय, त्याचा विचार करतोय का, हा मात्र खूप मोठा प्रश्न आहे. कारण का टेस्टिमोनीज फॉर द चर्च ह्यामध्ये सिस्टर एलेन व्हाईट त्यांच्या लिखाणामध्ये व्हॉल्यूम 5 मध्ये पान नंबर 704 मध्ये त्या लिहित आहेत की बायबल ते मूळ सत्य घोषित करते. बायबल ते मूळ सत्य घोषित करते. येशू स्वतः बदलत नाही. इब्री लोकासपत्राचा 13वा अध्याय 8व्या वचनामध्ये म्हटलेला आहे. त्याच वेळी आपण देवाचे वचन वाचत असताना आमची देवाविषयीची समज आणि त्याचे सत्य वाढते. सत्याच्या अशा खाणी आहेत की त्या प्रामाणिकपणे शोध घेणाऱ्याला अद्यापही शोधावयाच्या आहेत. सत्याच्या खूप खाण्या आहेत एलेन व्हाईट म्हणतात, आणि जे प्रामाणिकपणे तुमच्या माझ्यासारखे लोक जे शोध घेत आहेत त्यांना अजून त्या शोधायच्या आहेत, खणायच्या आहेत त्या. म्हणजे काय होईल, ते सत्यातलं जे अनमोल रत्न जे आहे लपलेलं ते तुम्हाला मला काय होणार आहे, सापडणार आहे. आणि म्हणून आपण काय करूया, देवाच्या वचनाचा विचार अधिक आणि अधिक करूया, कारण ह्या गोष्टी तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताने तर काय केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे की देवा तुझ्या वचनामध्ये काय कर, माझ्या शिष्यांना किंवा लोकांना समर्पित कर. आज आपण काय करूया की देवाच्या वचनामध्ये स्वतःला
समर्पित करायचा प्रयत्न करूया. आपण पुढील मुद्द्यांकडे जाणार आहोत आणि आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत, ते तुम्हाला मला त्यामध्ये चालवणार आहेत. खरोखर फार महत्वाचं आहे की खरोखर फार महत्वाचं आहे की पवित्र शास्त्राची भूमिका ही आमच्या जीवनामध्ये पवित्र देव आम्हाला घेण्यासाठी सांगतो. याचं कारण की हेच आहे की देवाचं भक्त हा पूर्णपणे भरला पाहिजे. आणि ह्या जगामध्ये आम्ही अपूर्ण आहोत आणि आम्हाला काही गोष्टी साधता येत नाहीत, परंतु देवाचं वचन हे आम्हाला परिपूर्णतेमध्ये बनवण्यासाठी, सक्षम करण्यासाठी पुरेसं आहे. आणि म्हणून देवाचं जे वचन आहे, पवित्र शास्त्राची जी भूमिका आहे, आज आम्हाला स्पष्ट दाखवतं की देवाचा जो संदेश असेल तो कोणत्या मनुष्याकडून नाही, तर देवाकडून आम्हाला स्वतः त्याचे शब्द आमच्या हितासाठी, आमचं कल्याण करण्यासाठी ते आमच्यासाठी दिलेले आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं जर देवाच्या वचनाचा शोध घेतला किंवा त्याच्यामध्ये अधिक प्रार्थनापूर्वक जर अंतःकरण आपलं उघडलं गेलं, तर देवाच्या वचनाचा आपण स्वीकार करू शकतो. कारण पवित्र शास्त्रच हे आम्हाला योग्य मार्गानं त्या सार्वकालिक जीवनाकडे आम्हाला घेऊन जाऊ शकतं आणि पापापासून देखील आमचा जीव हा वाचण्यासाठी देखील मदत होऊ शकतं. आणि म्हणून पवित्र शास्त्राचे जे हक्क आहेत किंवा जे दावे आहेत ते ठामपणे आम्हाला सांगतं की ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्या आपण गोष्टी केल्या पाहिजे, ज्या करू नयेत त्या देखील आपण सावधगिरीनं ते जपून राहिलं पाहिजे. म्हणून म्हणत आहे की दावीद राजा स्तोत्रसंहिता 119 वचन सांगतं, मी तुझ्यावर तो पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. नाही का? देवाचं जर वचन आमच्या अंतःकरणामध्ये जपून ठेवलेलं असेल तर आम्ही कोणत्याही पापाकडे वळलो जाणार नाही. कारण की देव स्वतः आमच्या अंतःकरणात त्या वचनाबरोबर आहे. कारण की प्रारंभी शब्द होता आणि शब्दच पवित्र देव आहे. या देवानं आमच्यामध्ये वस्ती केलेली आहे आणि तो वस्ती करून आमच्या जे पाप आहे ते पापाला आत येऊ नये यासाठी तो त्या ठिकाणी रोखला जातो आणि देवाचं गौरव करण्यासाठी आम्हाला मुभा मिळते. म्हणून म्हणत आहे की इब्री पत्र याचा 4 अध्याय आणि 12 वचन की कारण देवाचं वचन हे सजीव आहे, जे मृत झालेलं आहे, जे कोणाला काही त्याच्यामध्ये त्राण राहिला नाही, त्याच्यामध्ये ताकद नाही, अशा व्यक्तींना सजीव बनवण्याचं, सक्रिय बनवण्याचं आणि दुधारी तलवारी पेक्षा देखील छेदून पार जाण्याचं सामर्थ्य या वचनामध्ये आहे. आणि म्हणून ज्याच्यामध्ये जी ताकद नाही आहे त्याला सजीव बनवण्याचं काम पवित्र शास्त्र आम्हाला करून देतं. वचन फार महत्वाचं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्राची भूमिका हेच आहे की प्रत्येक मनुष्य हा जगला पाहिजे. जे सार्वकालिक जीवन आहे त्याच्यामध्ये तो गेला पाहिजे. कारण की या पापानं मनुष्याच्या जीवनामध्ये जे मरण आलंय आणि त्या मरणामुळे त्याचा अंत होत आहे, जो देवापासून दूर जात आहे, त्या प्रत्येक मनुष्याला सजीवपण प्राप्त व्हावं, सक्रियपण प्राप्त व्हावं त्याच्या कृतीच्या द्वारे. आणि आज आपण हे जीवन जगतो ख्रिस्ती म्हणून, त्याच्यामध्ये देखील आपल्याला देवाच्या वचनाद्वारे सक्रियपणे यावं, आमची वाढ व्हावी आणि इतर लोकांसमोर देखील दिसावी. म्हणून देवानं आम्हाला देवाचा शब्द दिलाय. शब्द फार महत्वाचे आहेत. हे दुधारी तलवारी सारखे ते एकूण छेदून जातात आणि छेदल्यानंतर अनेक गोष्टींच्या द्वारे आमचे जीव सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाऊन मनातील विचार आणि हेतू यांना ते बदलतात. म्हणजे देवाचं वचन किती प्रिय आहे आणि किती महत्वाचं आहे. आमचे विचार आणि आमचा हेतू जर बदलणार असतील आणि सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार असतील तर त्याची आम्ही पार केली पाहिजे. त्याची आवड आपण जोपासली पाहिजे. कारण की पवित्र शास्त्राचा जी भूमिका आहे ती आमच्यासाठी स्पष्ट आहे. येशू ख्रिस्त आम्हाला आमच्या गुरुवारच्या मुद्द्यामध्ये सांगतो की हृदयाची स्थिती आपण तपासली पाहिजे. हृदयाची स्थिती हे फक्त वचन आम्हाला सांगू शकतं. पास्टर मोहिते म्हणाले की देवाचं वचन हे ईश्वर प्रेरित आहे आणि ते आम्हाला सद्बोध, दोष दाखवणं, सुधारणूक आणि नीती शिक्षण याविषयी आम्हाला मार्गदर्शन करतात. ही हृदयाची स्थिती आमची कशा प्रकारे आहे आणि देवाचं वचन आम्ही कशा प्रकारे घेऊन चालत आहोत आणि पूर्णपणे भक्त होण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे हे आम्हाला सांगतं. आणि म्हणून म्हणत आहे देवाच्या वचनातून आमच्याकडे सल्ला येण्यासाठी योग याचा 22 अध्याय आणि 22 वचन सांगतं की आता त्याच्या तोंडून नियमाचे शिक्षण घे आणि त्याची वचने आपल्या हृदयात साठव. देवाची वचनं आमच्या हृदयामध्ये साठवणं हे फार गरजेचं आहे. जर देवाची वचनं आमच्यामध्ये सातत्यानं साठली गेली
आणि देवाचं सामर्थ्य जर आपण टिकवून ठेवलं तर आपल्या हृदयाची स्थिती ही स्थिर राहणार आहे. आणि योग त्याच्या जीवनामध्ये त्या वचनाच्या द्वारे त्याची स्थिती हृदयाची स्थिरपणे स्थिर ठेवत आहे. आज कितीही मोठ्या संकटातून जरी तो गेला तरी हृदयाची स्थिती त्यानं आपल्या देवाच्या वचनानं स्थिर करून ठेवलेली आहे. आज आमच्या पुढे देखील हीच परिस्थिती आहे की जगातील लोकांच्या समोर स्वाभाविक वृत्तीचा जो मनुष्य आहे ते देवाच्या आत्म्याच्या ज्या गोष्टी आहेत तो कधी स्वीकार करत नाही. आणि म्हणून आध्यात्मिक गोष्टीकडे तसं मन वळत नाही आणि मूर्खपणाच्या गोष्टीमुळं त्याला ह्या सगळ्या गोष्टी वाटतात. आणि म्हणून देवाच्या गोष्टी समजण्यासाठी पवित्र देवानं आज आमची निवड केलेली आहे. आणि म्हणून देवाचं वचन स्वाभाविक वृत्तीचं नाही आहे तर ते आध्यात्मिक दैवी स्वभावाचं आहे. ते घेऊन ज्यावेळेस आपण जगतो तर त्यावेळेस पवित्र शास्त्राची जी भूमिका आहे ती आमच्या समोर स्पष्ट होते. म्हणून पहिले तेसलोनिकरास पत्र याचा 2 अध्याय 13 वचन देखील आम्हाला पाऊलाच्या द्वारे आम्हाला सूचित करतं की देवा बरोबर आम्हाला संबंधात वाढण्यासाठी मदत करतं. देवाचा संबंध आमच्याशी फार वाढला गेला पाहिजे. वचनच आम्हाला या गोष्टीमध्ये संबंध वाढवू शकतं. आणि म्हणून देवाचे वचन हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की ते आमची आस्था आणि आमची आध्यात्मिक कृती करेल आणि सेवा कार्यामध्ये देव देखील आम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन करेल. देवाच्या वचनाद्वारे आपण त्याला स्वीकारतो, त्याच्या जवळ जातो आणि तो देखील आमच्या जवळ येतो. आणि हे फार महत्वाचं आहे की ज्या वेळेस आपण देवाचं वचन हे सातत्यानं वाचन करतो किंवा पवित्र शास्त्र आपण उघडतो त्यावेळेला अनेक गोष्टी आम्हाला कळल्या जातात. देवाचं वचन हे आम्हाला कळलं जातं आणि देवाच्या घन गोष्टींचा उलगडा आमच्यामध्ये होतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या अधिक जवळ जातो आणि आपली पावलं जी आहेत ती योग्य मार्गाने टाकली जातात. आणि म्हणून कसं जायचं किंवा तारणासाठी ज्ञानी कसं पण बनायचं आणि सर्व समर्थ देवाची जी ताकद आहे ती वचनाच्या द्वारे आपण कसे स्वीकारायची ही पवित्र देव आम्हाला स्पष्टपणे सांगतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र का गरजेचं आहे, त्याची भूमिका का महत्वाची आहे हे आपल्याला वचनाच्या द्वारे कळतं. कारण की येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना दाखल्यांच्या स्वरूपामध्ये वचनाच्या स्वरूपामध्ये आम्हाला प्रत्युत्तर देत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची परीक्षा होत असताना डोंगरावरती 40 दिवस 40 रात्र त्यानं उपवास केला, त्या दिवसामध्ये परीक्षा होत असताना येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या वचनानं सैतानाला मार्मिकपणानं उत्तर देतो, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या वचनाने जगेल. आज हे वचनच आम्हाला जगवणार आहे, ते सजीव सक्रिय करणार आहे आणि तारणाचा मुकुट जो आहे तो घेण्यासाठी आम्हाला सक्षम करणार आहे. आणि म्हणून देव जो आम्हाला हे आज वचन दिलेलं आहे त्या वचनामध्ये आपण स्थिरता ठेवू, आमच्या हृदयाची पातळी आपण स्थिरतावरती घेऊन येऊ आणि देवाचा आशीर्वाद देखील आमच्या जीवनामध्ये मिळवण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद पास्टर. खूप सुंदर रीतीनं आपण पवित्र शास्त्राचं महत्व आणि त्याच्या सर्व भूमिका आपल्याला तुम्ही समजावलेल्या आहेत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पवित्र शास्त्र वेगवेगळी भूमिका आखत आहे आणि ती पार पडत असताना आपल्याला समजून घ्यायचं आहे की माझ्या जीवनाच्या कोणत्या भागामध्ये पवित्र शास्त्राची अत्याधिक गरज आहे. देवाचं वचन सामर्थ्यवान आहे आणि ते अलौकिक देखील आहे. हे देवाचं वचन आपली कृती सुधारते, हे देवाचं वचन आपले विचार सुधारते. या देवाच्या वचनाद्वारे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये खूप सारे आशीर्वाद येत आहेत, आपल्या सर्वांचं जीवन एका चांगल्या मार्गावर घेऊन येत आहे. मग आपण या देवाच्या वचनाला आपल्यापासून का लांब ठेवावं? पवित्र शास्त्र आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वतःहून या वचनासाठी वेळ देऊ, खात्रीशीर रीतीनं अनेकांचा हा अनुभव आणि आपल्या सर्वांसाठी देखील मार्गदर्शन की ही वचनं आपल्या सर्वांसोबत बोलते. परमेश्वर करो की या वचनाद्वारे आणि आजच्या धड्याद्वारे आपल्या सर्वांना या वचनाची, देवाच्या वचना शब्दाची अभ्यास करण्याची गोडी लागो आणि आपलं अंतःकरण नेहमी वचन वाचण्यासाठी अधिक तयार असो. परमेश्वर आपल्या सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आपण परत एक वार पुढच्या आठवडी नवीन धड्याद्वारे, नवीन वचनाद्वारे तयारीमध्ये असूया आणि या वचनाचा आपण अभ्यास करत असूया. परमेश्वर आपल्या सर्वांवर त्याच्या वचनाचा अधिक आणि अधिक मानना सतत पुरवत राहू. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. आमेन.